नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत. आता बातमी आहे भव्य जनमुख मोर्चा संदर्भातली. सकल दलित समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येवल्यात भव्य जनमुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 17 जून रोजी येवल्यातील मातंग समाजातील तरुण प्रसाद खैरनार याला मारहाण झाली होती. तसेच मारहाण करताना अर्धनग्न अवस्थेत त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या पोस्ट झाल्यानंतर याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गृह विभागाने घेतली होती. यानंतर येवल्यामध्ये मारहाण करणाऱ्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणामध्ये 6 आरोपींना अटक झाली नसल्यामुळे सकल दलित समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येवल्यात भव्य जनमुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव या ठिकाणाहून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. सदर मोर्चा येवल्यात विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. मोर्चाचा समारोप येवला तहसील कार्यालय येथे तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आले. सदरचा मोर्चा दलित पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. 17 वर्षीय अल्पवयीन मातंग समाजाच्या दलित तरुणावर या ठिकाणी जातीयतेतून हमला झालेला आहे. 3.5 तास अमानवीय अत्याचार त्याच्यावरती करण्यात आले. आम्ही आवाज उठवल्यानंतर याच्यात गुन्हा दाखल झाला. पण त्याच्यामध्ये संशय हा आहे की ॲट्रॉसिटीचं कलम आधी लागलं नाही. त्याच्या आईला सुद्धा मारहाण झाली, 354 दाखल नाही. आम्ही आवाज उठवल्यानंतर ते कलम ॲड झालं. आज 6 दिवस झाले तरी जवळपास जे सगळे आरोपी ते अटक होत नाही. एक आरोपी अटक केला, रात्री दबाव आणला म्हणून पुन्हा 2 अटक केले. हे आरोपी सगळे का अटक होत नाहीत हा आमच्यासमोर प्रश्न आहे. ही घटना 16 जूनला घडलेली असताना 6 जुलैपर्यंत शांत का बसले हे सुद्धा आमच्या पुढे या ठिकाणी प्रश्न आहे. त्याच्यामुळे गुन्हेगार कुठंतरी राजकीय वरद हस्ताच्या छायेखाली वावरत आहेत असं या ठिकाणी दिसतंय आणि ते राजकीय वरद हस्त ही घटना दाबण्याचा प्रयत्न करतायत. आज तहसीलदार कार्यालयावरती आम्ही मागण्या घेऊन दलित बचाव मोर्चा घेऊन आलेलो आहेत. यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे सर्व पक्ष संघटना आहेत आणि राज्यभर अनुसूचित जाती जमातीचं समग्र अस्तित्व या राज्य सरकारच्या कार्यकाळात धोक्यात आलेलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकाही दलित अत्याचारावरती बोलायला तयार नाहीत. एवढ्या दिवस झाला अधिवेशन सुरू आहे, कुणीही दलित अत्याचाराची साधी भूमिकासुद्धा अधिवेशनात मांडलेली नाही. म्हणून इथला मातंग असेल, बौद्ध असेल, चर्मकार असेल, होलार असेल यांना एकाकी पाडण्याचं काम राज्यव्यापी धोरण या ठिकाणी ठरलेलं दिसतंय. म्हणून आम्ही काही मागण्या घेऊन आज मोर्चा काढला आहे. त्याच्यात आमचा जो पीडित आहे तो अल्पवयीन आहे. आरोपीवरती पोक्सो दाखल झाला पाहिजे. या ठिकाणी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे. एवढंच नाही तर या पीडिताला शासकीय नोकरी आणि शिक्षणाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. कुटुंबाला 50 लाखाची मदत सरकारने केली पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपीवरती जी संपत्ती आहे ती सुद्धा बुलडोझरनी पाडण्यात यावी अशी मागणी करतोय. छगन भुजबळ यांना मी येवल्यामधून आवाहन करतोय की त्यांनी असणारं या कुटुंबाला भेट दिलेली नाही. ओबीसी आरक्षणासाठी दलितांचा पाठिंबा मागता, पण ज्यावेळेस दलितांच्या लेकरांना 3.5 तास मारलं जातं त्यावेळेस साधी तुम्ही भेटसुद्धा देत नाहीत. हे असणारं निंदनीय आणि दुर्दैव याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा आव्हानसुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून मी देतो. येवला या ठिकाणी प्रसाद खैरनार या मातंग तरुणावरती अमानुषपणे या ठिकाणी अत्याचार करण्यात आले. जवळजवळ 3.5 तास त्याला एका खोलीमध्ये डांबून त्याला मारहाण करण्यात आली. संपूर्ण कुटुंब 7 तारखेपासून या ठिकाणी या प्रशासनाकडं आपल्या न्यायाच्या संदर्भात यामध्ये सातत्याने पोलीस अधिकाऱ्यांकडे फिरत असताना मात्र दुर्दैवाने अद्यापही प्रसादला या ठिकाणी न्याय मिळत नाही. ज्या तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे या तालुक्याचे सन्माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांचा प्रथमतः या ठिकाणी मी निषेध करतो. या घटना घडून जवळजवळ महिना होत आलेला आहे. मात्र दुर्दैवाने अद्यापपर्यंत पालकमंत्री असतील किंवा जे स्वतःला समता पुरुष म्हणून घेतात, जे बहुजनाचे नेते म्हणून घेतात,
ते छगनराव भुजबळ मात्र अद्यापही या मातंग समाजाच्या तरुणांना, या कुटुंबांना भेटायला आले नाही. मातंग समाज हा बहुजनामध्ये येत नाही का? मातंग समाज हा दलित नाही का? हा प्रश्न माझा त्यांच्यासमोर आहे. ज्या समता परिषदेच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण राज्यामध्ये काम करतात. आज जर पाहिलं तर येवला ही समताभूमीची जन्मभूमी आहे. मात्र या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून देखील या घटनेचा या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला नाही. ही घटना जी घडलेली या माध्यमाला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली असताना इथलं शासन देखील या ठिकाणी या समाजाला न्याय देत नाही. निश्चित या ठिकाणी मातंग समाज याचा आक्रोश आज या ठिकाणी येवला तहसील कार्यालयावरती व्यक्त केलेला आहे. मात्र माझी या ठिकाणच्या प्रशासनाला विनंती असेल की आपण जो पगार घेताय, ज्या खुर्च्यावरती आपण बसलेला असता, तो जनतेच्या टॅक्समधून या ठिकाणी आपल्याला तो पगार मिळतो. आपण जनतेचे सेवक आहात, आपण सेवकाप्रमाणे काम केलं पाहिजे. या ठिकाणी जातीवादी गुंडांची या ठिकाणी विषय घेऊन किंवा त्यांच्याशी संगनमत करून या ठिकाणी हा अन्याय दाबण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकरणामध्ये जे कलम त्यांनी अपेक्षित लावली पाहिजे होती त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे कलम आहे ते पोस्को या ठिकाणी दाखल झालेलं नाही. माझी मीडियाच्या माध्यमातून सरकारला आणि इथल्या राज्यकर्त्यांना देखील विनंती असणार आहे की तुम्ही आता येणाऱ्या विधानसभेला मांगवड्यामध्ये येणार आहात. या ठिकाणी मांगाची मतंसुद्धा आपल्याला लागणार आहेत. मात्र येत असताना आपण याचा देखील विचार केला पाहिजे की मातंग समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावरती आणि मातंग समाजाच्या विकासाच्या प्रश्नावरती आम्ही आजपर्यंत काय केलंय याचा सुद्धा लेखाजोखा घेऊन त्यांनी मांगवड्यात यावं. अन्यथा मांगवड्यातला आमचा तरुण आणि तरुणी या ठिकाणी इथल्या राज्यकर्त्यांना चप्पल दाखवल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. संपर्क 98 90 98 40 42.